नमस्कार तुम्हा सगळ्यांना, कसे तुम्ही सगळे? आम्ही पण चांगले आहेत. तर आमचे मालक आज शेतामध्ये आले, तर मी त्यांच्या माग आले, पण मला काही काम नाही. त्यांना काम आहे चालू, त्यांचं काम चालू झाले. पाळी घालायला आले, तर तुम्हाला दाखवते मी. पाळी घालायला आलेले आणि कसलं खडबडीचं रान आहे ते पण दाखवते. काही चांगलं आहे आणि काही खडबडीचं आहे, पण तसल्या ह्याच्यामध्ये आपल्या सोन्या गुन्ह्याने कसलं मोसरूक रान केलंय ते नक्कीच बघा. पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि आपल्या ताईला सपोर्ट करा. चला तर मग व्हिडिओ चालू करते. ह्या काय आधी मोगडा घेतलाय, ह्या काय मोगडा, आणि ह्याच्यामध्ये ही पाळी. तर इकडे थोडे थोडे खडे होते, थोडे थोडे म्हणजे माहिती का, चांगलेच खडे होते. हे नुसतं खडेनीच गज भरलेलं रान आहे. तर पहिल्या सुरू लावत नव्हतं, घुसायला लागलं, पण आता घुसायला लागले. पाळीन फिळीन मस्त आली, लय भारी झाली. तर सोन्यातून गुन्ह्या तिकडे लागले त्यांचा मालक आणि ते. आणि ऊस बघा कसला आला, हिला लागण म्हणते. खोडवा वेगळाच असतो. या खोडवा म्हणजे 3 नंबरचा असतो का 2 नंबरचा असतो की 2 नंबरचा असतो खोडवा. ही लागण पण कसली आली लागण बघा. बुडामध्ये ऊस बघा, पाणी तर काही होतं सगळं टकाटक वाळून गेलेलं, पण ऊस कसला आलाय. तर नादर लयच भारी ऊस आलाय. सोन्या गोण्या बघा कशी करायला लागलेत, पळायला लागले चिंगाच. सोन्या गोण्याला पाणी पियाला पण जवळच आहे आपल्याला इथे. हो काय कसलं पाणी चालले, खळखळ खळखळ खळखळ. हे पाटाचं पाणी आहे, इथंच पाट आहे वरून, दिसायली का पाणी. हो का, इथं पाणी मी पलीकडे धरायले. ही पाणी जिथून आहे तिथं खडा आहे जरा. सोन्या गोण्याला इथं लगेच आणलं पाणी पाजायला होती. अरे सोन्या गुन्ह्या, गुन्ह्या माझं ऐकत नाही का नाही, गुन्ह्या माझं ऐकत नाही. किती का अर्धा राहत आहे आता वाटतं. हे मोगडा झालाय, पाळी झाली. तुम्हाला पाणी प्यायला ठुलंय तिथं त्या मालकाने, उसावाल्या मालकाने पाणी ठुलंय त्या तिथं. उद्याच्याला बस. सोन्या गुन्ह्या जिंदाबाद, सोन्या गुन्ह्या जिंदाबाद, सोन्या गुन्ह्याचा मालक भी जिंदाबाद. आज के समाचार समाप्त हुए. समाप्त होय, पण समाचार होते काय ते सांगा आम्हाला. आऊ धरले होते काय ते, काय समाचार असते काय, बातम्या असतात. समाचार वेगळा असतो आणि बातम्या वेगळ्या असतात. घरीच हे इथं वाटत ठेवणार का फिरवणार आहे त्याला, वाटतच बघा. सोन्याला लय धापा भरले. सोन्या सोना सोना शेपटाने खुनवा लागलाय. पाणी पाजा बाई त्यांना का वेगळच हे करायचं. खासच बैल आहे. कस काय म्हणा, खासच बैल म्हणतात आणि त्यांना पाणी पाजायचं ध्यान दिसतात. चला कवा मग घ्या घेताना लाज घ्या एकदम देखत पाणी पाजा. चला लगेच गाडी घेऊन जायची. मग ते जुते मधात टाकायचं पाहिजे होतं किंवा हजारी. चला टाका, ते वाळ खायला लागले. ते कुंकट निघालाय, त्याला ताण लागली बघा. आली कुणी रे सोन्या, कुपट आहे तिथं, बोरीचे काठे आहे तिथं शिरायला लागला. अरे सोन्या चल, ये इथं पाणी प्यायला. इथं पाणी आहे अलीकडं. अरे पाणी पिना, तुला पाणी प्यायचं कळायला लागलंय का. तुम्ही त्याला पुढे ढकलायला लागला, त्याला वाटायला काही कुठं ढकलायला लागले काही की ताण असं. त्याला घरचं पाणी प्यायची सवय लागली ना. का भुका लागल्या का गुन्ह्या, पाणी पिरा गुन्ह्या, पाणी पी. हिथंच पाणी पिलीत का, बसू द्या मग, जाऊ द्या मग. चला पाणी कसलं ना तर छान होतं, पाणी होतं. आव छान पाणी होतं. हा मग इकडं पाटा टाका मग उचलून त्यांना. पाहून बी निघते ना आणि पाणी बी पिते ना. हजार इथं कुठं तरी सफाई पाणी आहे ना. बंद झालं, तुम्हाला कसं कळालं बंद झालं म्हणून. हो कमी जास्त पाणी म्हणजे पाणी असते. होय हो मालक, दीदीला त्या तिकडे पवळ्या आणलं तर नाही का जमायचं त्या तिथं. दीदीला पाणी सुटलं की पवळ्या आणायचं इकडं. अशी तरी शिकन ती पवायचं माहिती का. अशी तर काही हे व्हाय नाही. बैलगाडीमध्ये बसून मी बी डिंग 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 लय आदळती हो बैलगाडी. टायरची बैलगाडी किती दमानी चाला, ही बैलगाडी आदळतीयच. गुन्ह्या कसे आहे मी, आले की काम बंद करते का नाही मी. कसली भारी आहे मी, रोज येत जा बरं का. हा रोज येते ना.
रोज येत जा. ते म्हणते रोज येत जा बरं का राहणार तू. हा होय ना. बैल खुश होत का मग तसं म्हणाला तू मला आडवं म्हणालात का काय. आडवं नाही हा हा बैल म्हणते ना रे. मग तेच म्हणाले की आडवं म्हणायला. रोज येत जा बरं का म्हणते. लयच हुशार आहेत तुम्ही. काय म्हणत नाहीत ते. सोन्या गुन्या चला लागा वाटायला बैलगाडी ह्यांची इथं ठेवायची. चला चला माझ्या मागं चला. चला रे. ते तुम्हाला सोडून जात नाहीत बरं का कुठं. हजारे सोन्या गुन्हा डबल धुयाच्या मागं आले तर धुवायचेत ना म्हणे. कवा धुतान बरं सांगा बरं आता. आज सकाळ लय पाणी चालू होतं पण आता तू काही बी कोटाने काढते. आज काय कुठं काढलाय. आज तुम्ही कामाला गेलात सकाळ उठून माझ्या मागं कामून लागलात कुठं. मी काय कुठं काढलाय सांगा बरं. तू कोटाने मला सांगत जा. हो पण मी कुठं काय काढलाय सांगा. माणूस इकडून तिकडून मी कुठं काय काढलाय आधी मला पहिले सांगा. कशाला गेली. माझं काम होतं का तुमचं होतं. माझं काय काम होतं. मी नका म्हणून मी पडले होते का नाही. उगा माणसाला उन्हाचं काय नाही. काय माणूस असते ना तुम्ही बळच बोला तुम्हाला बोलाय तरी कसं येईल माय मालक वरचीवर. काय काम होतं माझं सांगा बरं बुडून. तूच मला म्हणते नास का चला. हो पण काय काम होतं सांगा. मी नेले तुम्हाला तर सांगा मग. काम नसतं रे. मी तरी सांगते तुमचं काय काम होतं. तुम्ही मला नेलंय म्हणून सांगू का. काय बी म्हणतीस म्हणजे. त्यांना मनानेच पळत अरे कासरा गुन्हा एकटा जातो का घरी. पुन्हा यार ए खैरती. सोन्या कसा मान देऊन उभा राहिला आपलं. चला बाबा म्हणला असं घरी पटकून. हे सोन्या आपण म्हणला असं चला मान देऊन उभा राहा. यो फक्त जन्माला बैलाच्या आला. हा नाही तर त्याच्यात सगळे माणसं निघून. तुमच्यासारखाच गुन्हाच आहे माडक. तुम्ही किती गुन्हाच आहेत खोटं बोलायला परिंदी एक. दात खाऊ नको आहे ते पडून जाते ना. भाकरी खायला राहायचे नाही. नको हे करी जाऊ. पुन्हा बाचाड्या बसून आणावं लागतं. जे दात खाऊ गेली पडून नाही. त्याला पाय उचल म्हणा. नाही पाय त्याच्यावर देऊ नको डबल गुन्ह्या. गुन्हे पाय पलीकडे उचल रे बाबा. पुढे ये. आता महागाले पायाखाली पुढच्या बी पायाखाली बसा आता तसंच. उचल इकडे. उचल ना. जायचं नाही काही घरी याला. उचल की गुन्ह्याने. तुम्हाला मगच म्हणलंय ना मालकासारखंच आहे म्हणून. तुम्ही तसंच नाही का तुमचंच काम असून मला म्हणलं तुझं काम आहे म्हणून खोटं बोललं गेले राग येतो माहिती का. काय खोटं बोललो. खरंच मला खोटं बोललेलं राग येतो. अरे माझं काही कामच नव्हतं. मला नाही फिरायची हौस आली. कोणाचं काम होतं सांगा बरं. जाऊन ना ते 1 एकर ऊस काम कोणाचं होतं सांगा. मग सकाळी 1 एकर तुम्ही रान फोडून आलात. ऊस फोडून. काय करू म्हणलं. म्हणलं आता जाऊन निवांत बसायचं रे. वर बसायचं ना. वर बसून असते का असं असते. नीट बस पडची. मी नाही पडत. सोन्या कोणाला माहिती मला चिकटीला घेऊन जायचं म्हणून. मालकीन बसली गेले निघाले. चला चला बाबा चला. काय तू कशाला आणलं होतं. घरी ठेवायचं ना. वजन आहे तर का. कसं आहे पाटाला पाणी इकडे फुल. अरे पाल आहे पाल घर करायला मस्त असते माहिती का. एका दिवशी यायचं कापून घेऊन जायची बैलगाडी भरून. पाणी गेल्यावर छपरावर टाकायचं. छपरावर खरंच मस्त छपरावर टाकायची. पळवा बरं गाडी. पळवा गाडी. मी पडले तर पडले मागं. पळवा पळवा. अहो बैलाची गाडी पळवा की. बैलाला पळवा. जमले तर लय हळूहळू चाललीत ना. लय सोन्याने आधी थांबले. लय सोन्याने आधी थांबलं. हा टायरची गाडी आहे म्हणून बरं वाटत. हा कारखान्याला आपण मग काय तर तिथं तुला 2-4 दिवस फिरायला नेलं. आज आता खराब होती. येत नाही तू गाडी. कशाला माय सगळं पड दुखायला माय उड्या माय आधार बसू बसू.
चला घरी चला घरी चला चल पाय घेऊ. पाय तोडू नको रे. चल. गुन्हे की आता इकडून जायचं. तिकडून आणतो ना तिकडे जायचं म्हणजे काय. काय खाल्लं. मी जाते इकडून मग. आव ते गेले तिकडं. तर शेतकरी भावांनो कोणचा ऊस होता त्या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. इथं पण हो का आम्ही गावाकडे आला होता तेव्हा ही शेजाऱ्यांनी ऊस लावला होता. मला वाटतं कायच नाही तुम्हाला दाखवला होता वाटतं महागाल्या व्हिडिओमध्ये. आता एवढा झाला आहे हा काय. हे ऊस 265 आहे वाटतं. मला एवढं काय खास माहिती नाही पण ऊस 262 सारखाच होता पण लई छान होता निर्मळ. वैरण किती उडाली बघा. इथून ढीग होता लावलेला एवढा मोठा. उडाला अर्धा तर उडाला आताच. अजून पावसाळ्यात यायला राहिला 2 महिने. काय काय होते काय माहिती. इथून दाखवते ह्या काही लयच लय मोठा. गेले आमचे मालक ते बैल घेऊन चालले जातात. तिकडून फिरून यायचं त्यांना. इथून नाही जवळ इथून जात नाही शॉर्टकटवर रस्त्याने. इथून बैल पायपी घसरण म्हणून मालक तिकडून घेऊन जातात. आजचा ब्लॉग कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अगं माय कशाला आलात तुम्ही इकडं. अनुष्का अनुष्का चल चल इकडे चल. पळ पळ पळ. बैल बैल गेले तिकडून. ते 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 तिकडून गेलेत. मामा तिकडून गेलेत. हो चल 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 बाबू.